हॅलो डिअर स्टुडंट, आजचं जे आपलं लेक्चर ते लेक्चर नंबर 8. कोणतं चॅप्टर चालू आहे? आपलं लाईन अँड प्लेन. लाईन अँड प्लेन वरच आपलं 8 नंबरचं लेक्चर आहे. आता या लेक्चर 8 नंबरच्या लेक्चर मध्ये आपलं याचे एक्सरसाइज 6.4 आणि एक्सरसाइज 6.4 म्हणजे लास्ट एक्सरसाइज आहे आणि तुमचं हे लाईन अँड प्लेन चॅप्टर काय होईल तर कंप्लीट होईल. बरोबर आहे. तर मग पहा, यात एक्सरसाइज 6.4 आहे ती असणार आहे 4 पॉइंटवर डिपेंड. पहिला पॉइंट असणार आहे अँगल बिटवीन द प्लेन. नेक्स्ट सेकंड पॉइंट असणार आहे अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. नंतर थर्ड नंबरचा पॉइंट आहे डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द प्लेन. अँड लास्ट नंबरचा पॉइंट आहे कोप्लेनॅरिटी ऑफ टू लाईन्स. म्हणजे हा टॉपिक, या टॉपिकवरचे आपले एक्झाम्पल घ्यायचे, एक्सरसाइज 6.4 सॉल्व्ह करायचे आणि काय होईल चॅप्टर तुमचं कंप्लीट होईल. आता पहा, पहिला टॉपिक कोणता दिले तर अँगल बिटवीन द प्लेन. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दोन प्लेनचे इक्वेशन देईल. आता प्लेनचे इक्वेशन काय घेतो आपण? आर वेक्टर डॉट एन वेक्टर इक्वल टू पी. बरोबर आहे. तर दोन प्लेन साठी काय होईल या ठिकाणी n1, या ठिकाणी डिस्टन्स काय होईल p1. नंतर दुसरं जर प्लेनचं इक्वेशन घेतलं आपण r वेक्टर डॉट n2 वेक्टर इक्वल टू, या ठिकाणी डिस्टन्स काय होईल p2. हे झाले दोन प्लेनचे दोन इक्वेशन. तर आपल्याला काय करायचं आहे, दोन प्लेन मधला अँगल फाइंड करायचा. मग त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, cos थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ n1 वेक्टर डॉट n2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2 वेक्टर. म्हणजे आपल्याला करायचं दोन प्लेनचे इक्वेशन दिले राहील, मग याच्यावर n1 n2. तर दोन अँगल मधला फॉर्म्युला काय असणार आहे, cos थीटा इक्वल टू n1 वेक्टर डॉट n2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 वेक्टर इंटू n2 वेक्टर. म्हणजे दोन प्लेन मधला आपले इक्वेशन दिले, या ठिकाणी n1 या ठिकाणी n2, म्हणजे नॉर्मल राहील. त्याचं काय करायचं डॉट प्रोडक्ट. आणि नेक्स्ट काय करायचं दोन्हीचा, पहिला n1 वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि दुसऱ्या वेक्टरचा n1 नॉर्मल वेक्टरचा मॅग्निट्यूड, आणि दोन्ही काय करायचं मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. आणि दोन्हीचं डिव्हिजन केल्यावर काय भेटणार तुम्हाला तर त्यातला अँगल cos थीटा. cos ची कोणती व्हॅल्यू येते ती पाहायची, चेक करायचं आणि अँगल फाइंड करायचं. काय असणार फॉर्म्युला अँगल बिटवीन द प्लेन. तर नेक्स्ट असणार आहे अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. जर लाईन आणि प्लेन जर दिलं असेल, म्हणजे तुम्हाला एक लाईनचे इक्वेशन दिलं. लाईनचे इक्वेशन काय आहे, आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा इंटू बी वेक्टर, ही लाईनचे इक्वेशन. अँड प्लेनचे इक्वेशन काय आहे, आर वेक्टर डॉट एन वेक्टर इक्वल टू पी. हे असणार आहे लाईनचे इक्वेशन. हे जर प्लेनचे इक्वेशन, आणि दोन्ही लाईन आणि प्लेन मधला आपल्याला काय फाइंड करायचं आहे परत तर ॲक्यूट अँगल. मग याचा ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला आहे साइन थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ बी वेक्टर डॉट एन वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ पी वेक्टर डॉट एन वेक्टर. तर मग आता बी ची व्हॅल्यू कुठे भेटणार तुम्हाला, जे लाईनचे इक्वेशन असणार आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा इंटू बी वेक्टर. या ठिकाणी तुम्हाला बी वेक्टर म्हणजे डायरेक्शन रेशोचा वेक्टर भेटेल. नंतर प्लेनचे इक्वेशन मध्ये एन वेक्टर भेटेल. काय करायचंय, दोन्हीचं तुम्हाला पहिला डॉट प्रोडक्ट आणि नंतर सेपरेट दोन्हीचा मॅग्निट्यूड फाइंड करायचा आणि मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन. नंतर दोन्हीचे डिव्हिजन भेटल्यावर काय भेटणार आहे साइनचा अँगल. तर हा फॉर्म्युला काय साठी असणार आहे, लाईन अँड प्लेन साठी. मग नेक्स्ट थर्ड नंबरचा फॉर्म्युला तुमचा डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द प्लेन. आता प्लेनची डायग्राम आहे आणि एखादा पॉइंट दिला या ठिकाणी पी. दुसरा पॉइंट घेतो मी ए पॉइंट आणि हा प्लेन. या ए पॉइंट साठीचा वेक्टर असेल ए. नेक्स्ट प्लेनचे इक्वेशन तर माहिती आहे आर वेक्टर डॉट एन वेक्टर इक्वल टू पी. तुम्हाला काय फाइंड करायचं, हा पॉइंट आणि या प्लेन मध्ये किती डिस्टन्स आहे. आता पॉइंट वरून तुम्हाला ए वेक्टर भेटेल, नंतर प्लेनच्या इक्वेशन मधून तुम्हाला एन वेक्टर भेटेल, आणि या ठिकाणी पी म्हणजे डिस्टन्स ऑफ ए पॉइंट म्हणजे प्लेनचा आणि ओरिजिन पासून प्लेनचं डिस्टन्स किती काय म्हणतो असतो आपण पी. आपल्याचा जे फॉर्म्युला असणार डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम प्लेन, म्हणजे एखादा पॉइंट दिला असेल आणि प्लेन पासून तुम्हाला त्याचा डिस्टन्स मोजायचा, त्यासाठी फॉर्म्युला असणार आहे मॉड्युलस ऑफ पी मायनस परत मॉड्युलस ऑफ ए वेक्टर डॉट युनिट वेक्टर एन. तुम्हाला काय फाइंड करायची, पी ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी भेटेल. नेक्स्ट काय करायचंय, ए वेक्टर म्हणजे तुम्हाला जो पॉइंट दिलेला आहे त्याहून ए वेक्टर तयार करायचा आहे. नंतर युनिट वेक्टर एन म्हणजे नॉर्मलचा पहिला युनिट वेक्टर, नंतर दोन्हीचा डॉट प्रोडक्ट, नंतर काय सबट्रॅक्ट करायचंय पी च्या व्हॅल्यू मधून. तुम्हाला त्याच्यावर काय भेटेल, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम प्लेन. आणि नंतर लास्ट नंबरचा पॉइंट आहे कोप्लेनॅरिटी ऑफ टू लाईन. दोन लाईनचे इक्वेशन दिले राहील आर वेक्टर इक्वल टू a1 वेक्टर प्लस लॅम्बडा इंटू b1 वेक्टर. नेक्स्ट सेकंड लाईनचे इक्वेशन a2 वेक्टर प्लस लॅम्बडा इंटू b2 वेक्टर. हे झाले दोन लाईनचे इक्वेशन. तर तुम्हाला काय ठरवायचे, कोप्लेनॅरिटी. आता ह्या दोन लाईन कोप्लेनर आहे किंवा नाही ठरवायचं, त्यासाठी एक कंडिशन आहे a2 वेक्टर मायनस a1 वेक्टर डॉट b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टरची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 0. जर याची व्हॅल्यू 0 आली तर दोन्ही लाईन काय राहील, कोप्लेनर.
आता नेक्स्ट काय विचारते की या दोन लाईन जर कोप्लेनर असेल तर तुम्हाला त्याच्यावरून प्लेनचं इक्वेशन फाइंड करायचंय. मग प्लेनचं इक्वेशन जे फाइंड करायचंय त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आर वेक्टर डॉट b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर इक्वल टू a1 वेक्टर डॉट b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर. तर सेम तुम्हाला पहा यामध्ये b1 वेक्टर b2 वेक्टरची b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टरची व्हॅल्यू फाइंड करणं पडणार आहे. मग तुम्हाला हीच व्हॅल्यू या ठिकाणी पुट करता येईल. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय राहील तुम्हाला पहिलं की दोन लाईनचे इक्वेशन दिलं आणि विचारलं शो दॅट कोप्लेनर. म्हणजे तुम्हाला पहिले कोप्लेनर दाखवायचं, ही कोप्लेनरची कंडिशन यूज करा. आणि नेक्स्ट विचारल फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. मग इक्वेशन जर प्लेनचं फाइंड करायचं आहे त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आर वेक्टर डॉट b1 वेक्टर क्रॉस b2 इक्वल टू a1 वेक्टर. या ठिकाणी फक्त एकच वेक्टर यूज करणे तुम्हाला पहिल्या लाईनचे इक्वेशन मला a1 वेक्टर डॉट b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर. तर या 4 पॉइंट वर तुमचे असणार एक्सरसाइज 6.4. एक्सरसाइज 6.4 मधले जर एक्झाम्पल तुमचे समजले तर तुम्हाला मी काय करतो मिसलिनियस मधले सेम या टॉपिक वरचे होमवर्कला एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो. आता तुमची जी एक्सरसाइज 6.4 आहे ती असणार या टाइपची. तर हा असणार आहे एक्सरसाइज 6.4 मधला तुमचा पहिला क्वेश्चन. तर काय दिले क्वेश्चन मध्ये फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन आर वेक्टर डॉट आय प्लस जे प्लस 2k इक्वल टू 13 अँड आर वेक्टर डॉट 2i मायनस जे प्लस के इक्वल टू 31. तर आता आपल्याला दोन प्लेनचे इक्वेशन दिले आणि काय फाइंड करायचं सांगितलं याच्या म्हणला अँगल. तर आता पहा सोल्युशन मध्ये आपण पहिलं काय करू त्याचं गिवन लिहून घेऊ. तर गिवन मध्ये काय होईल की पहिले जे इक्वेशन दिले लाईनचे ते लाईनचे इक्वेशन लिहून घेऊ आपण. काय दिले लाईनचे इक्वेशन आर वेक्टर डॉट आय प्लस जे प्लस 2k इक्वल टू 13 अँड सेकंड काय दिलं प्लेनचं इक्वेशन की आर वेक्टर डॉट 2i मायनस जे प्लस के इक्वल टू 31. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन नॉर्मल वेक्टर असणार आहे. आता दोन नॉर्मल वेक्टर आपण लिहून घेऊ. आता पहिला नॉर्मल वेक्टर n1 वेक्टर इक्वल टू काय तयार होईल i प्लस जे प्लस 2k अँड सेकंड नॉर्मल वेक्टर काय दिलं आपल्याला n2 वेक्टर इक्वल टू 2i मायनस जे प्लस के. 2i मायनस जे प्लस के झाले दोन प्लेनचे इक्वेशनचे दोन नॉर्मल वेक्टर. त्याच्यावरून आपल्याला पहिला आता अँगल फाइंड करायचं आहे. मग देन अँगल बिटवीन द प्लेन काय फॉर्म्युला सांगितलं होता अँगल बिटवीन द प्लेन इज फॉर्म्युला सांगितलं होता कॉस थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ n1 वेक्टर डॉट n2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 वेक्टर इनटू मॅग्निट्यूड ऑफ n2 वेक्टर. तर आपल्याला काय करायचं n1 वेक्टर n2 वेक्टरचं डॉट प्रोडक्ट नेक्स्ट n1 वेक्टरची मॅग्निट्यूड आणि n2 वेक्टरची मॅग्निट्यूड. आता आपण काय करू n1 वेक्टरची मॅग्निट्यूड काढून घेऊ इक्वल टू काय होईल अंडर रूट. आता n1 वेक्टरचे कोएफिशियंट काय 1 1 2 म्हणजे काय होईल 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इक्वल टू परत अंडर रूट 1 स्क्वेअर आणि 2 स्क्वेअर म्हणजे 1 प्लस 1 प्लस 4 इक्वल टू काय होईल अंडर रूट 6. नेक्स्ट आता सेकंड जो n2 वेक्टर देईल त्याची पण मॅग्निट्यूड काढून घेऊ. म्हणजे काय होईल n2 वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ n2 वेक्टर इक्वल टू अंडर रूट नेक्स्ट 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर आणि 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे मायनस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इक्वल टू परत अंडर रूट 2 स्क्वेअर 4 प्लस मायनस 1 स्क्वेअर 1 प्लस 1 स्क्वेअर 1 इक्वल टू अंडर रूट 6. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ n1 वेक्टर किती आले अंडर रूट 6. मॅग्निट्यूड ऑफ n2 वेक्टर किती आले अंडर रूट 6. अजून काय फाइंड करायचं n1 वेक्टर डॉट n2 वेक्टर. n1 वेक्टर डॉट n2 वेक्टर इक्वल टू दोन्ही वेक्टरचा डॉट प्रोडक्ट. मग आता n1 वेक्टर काय दिले आपल्याला i प्लस जे प्लस 2k डॉट नेक्स्ट n2 वेक्टर काय दिले 2i मायनस जे प्लस के. तर दोन्हीचं काय करायचं आहे डॉट प्रोडक्ट फाइंड करायचं आहे. म्हणजे आयचं कोएफिशियंट या एचच्या कोएफिशियंट सोबत मल्टिप्लिकेशन जेच्या कोएफिशियंटचं जेच्या कोएफिशियंट सोबत मल्टिप्लिकेशन आणि केच्या कोएफिशियंटचं केच्या कोएफिशियंट सोबत मल्टिप्लिकेशन. आता या ठिकाणी 1 या ठिकाणी 2 1 मल्टिप्लाय बाय 2 2 नेक्स्ट जेचा कोएफिशियंट 1 या ठिकाणी मायनस 1 मग 1 मल्टिप्लाय बाय मायनस 1 नेक्स्ट या ठिकाणी प्लस 2 आणि या ठिकाणी प्लस 1 मग 2 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 2 मग इक्वल टू
2 + 2 4 आणि -1 इक्वल टू 4 - 1 3. ते झालं n1 वेक्टर डॉट n2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन, त्याला 3. आता काय करू आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. कॉस थिटा इक्वल टू काय तयार होईल, मॉड्युलस ऑफ n1 वेक्टर डॉट n2 वेक्टरची व्हॅल्यू 3 अपॉन नेक्स्ट काय दिले, मॅग्निट्यूड ऑफ n1 वेक्टर √6 इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2 वेक्टर √6 इक्वल टू परत मॉड्युलस ऑफ 3 अपॉन आता √6 मल्टिप्लाय बाय √6 किती होणार आहे 6. मग नेक्स्ट पहा आता या 3 ना 6 ला डिवाइड होतं, 3 2 जा 6 म्हणजे किती तयार झाले 1/2. तर म्हणजे कॉस थिटा इक्वल टू तयार झाले 1/2. आता कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 येते तर 60 डिग्री. मग थिटा इक्वल टू होईल 60 डिग्री. तर मग हा झाला अँगल बिटवीन द प्लेन. मग अँगल दोन अँगल मला अँगल किती आला 60 डिग्री. हे झालं पहिल्या क्वेश्चनचं सोल्युशन. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे पहा काय दिले क्वेश्चन मध्ये, फाइंड द acute angle between the line r vector dot I plus 2j plus 2k and lambda into 2i plus 3j minus 6k and plane r vector dot 2i minus j plus k. तर आपल्याला एक लाईनचं इक्वेशन दिले आणि एक प्लेनचं इक्वेशन दिलं, तर अँगल फाइंड करायचा आहे आणि काय म्हणला लाईन आणि प्लेन म्हणला. आता सोल्युशन मध्ये तर लाईनचं इक्वेशन काय राहत होतं, तर आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा इंटू बी वेक्टर, हे झालं लाईनचं इक्वेशन. अँड आर वेक्टर डॉट एन वेक्टर इक्वल टू पी, हे काय इक्वेशन तर प्लेनचं. मग काय होईल, आर द इक्वेशन ऑफ लाईन अँड प्लेन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय लाईनचं इक्वेशन आहे आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा इंटू बी वेक्टर, अँड प्लेनचं इक्वेशन आहे आर वेक्टर डॉट नॉर्मल वेक्टर एन इक्वल टू तर पी. तर काय करायचं आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. मग आता कम्पेअर करू आपण गिवन इक्वेशन जे क्वेश्चन मध्ये क्वेश्चन दिले आपल्याला, तो इक्वेशन लाईनचं इक्वेशन सोबत कम्पेअर करू. नेक्स्ट प्लेनचं इक्वेशन गिवन क्वेश्चन म्हणल्या दिलेलं प्लेनचं इक्वेशन सोबत कम्पेअर करू. तर त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. मग याच्यावरून पहा बी वेक्टरची व्हॅल्यू काय होईल, इक्वल टू 2i प्लस 3j मायनस 6k. कारण की लाईनच्या इक्वेशन मध्ये लॅम्बडा इंटू बी वेक्टर म्हणजे जी असणारे लॅम्बडाच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असणारी बी वेक्टरची व्हॅल्यू. नेक्स्ट प्लेनच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं, एन वेक्टर नॉर्मल इक्वल टू किती असणारे व्हॅल्यू पहा 2i मायनस जे प्लस के, ही असणारे नॉर्मल वेक्टर एनची व्हॅल्यू. तर आपल्याला अँगल फाइंड करायचं काय मला लाईन आणि प्लेन. मग देन acute angle between line and plane is given by लाईन आणि प्लेन मला अँगलचा फॉर्म्युला काय सांगितला होता, साइन थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ बी वेक्टर डॉट एन वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर डॉट मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर. तर आता प्लेनचं क्वेश्चन जेव्हा तसं सॉल्व्ह केलं होतं आपण तसं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. प्लेनच्या इक्वेशन मध्ये काय होतं, दोन नॉर्मल होते म्हणजे या ठिकाणी n1 या ठिकाणी n2. या ठिकाणी काय आलं फक्त लाईन आल्यामुळे काय म्हणून आपलं काय यायचं फक्त लाईन मधला वेक्टर कोणता बी म्हणजे डायरेक्शन रेशिओचा वेक्टर. तर आता क्वेश्चन मध्ये दिले बी, तर आपल्याला काय फाइंड करायचं मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. नेक्स्ट मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर. आता मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर सॉल्व्ह करू आपण. मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इक्वल टू काय होईल अंडर रूट बीच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर आणि त्याची ऍडिशन. आता बीचा पहिला कोएफिशियंट 2 स्क्वेअर प्लस नेक्स्ट काय होईल 3 स्क्वेअर प्लस मायनस 6 स्क्वेअर. मग इक्वल टू अंडर रूट 2 स्क्वेअर 4 प्लस 3 स्क्वेअर 9 प्लस मायनस 6 चा स्क्वेअर 36 इक्वल टू किती उरेल ऍडिशन 4 प्लस 9 13 13 प्लस 36 49. मग अंडर रूट 49 म्हणजे किती येणार आहे 7. तर नेक्स्ट काय याची मॅग्निट्यूड फाइंड करायची तर एन वेक्टरची. मग मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर इक्वल टू परत काय होईल अंडर रूट एन वेक्टरच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर आणि ऍडिशन. मग 2 स्क्वेअर प्लस मायनस 1 चा स्क्वेअर प्लस नेक्स्ट 1 चा स्क्वेअर इक्वल टू अंडर रूट 2 स्क्वेअर 4 प्लस मायनस 1 चा स्क्वेअर 1 प्लस 1 चा स्क्वेअर 1 इक्वल टू किती होईल ऍडिशन अंडर रूट 6. तर याचा परफेक्ट स्क्वेअर निघत नाही म्हणजे आन्सर तसा असणार आहे अंडर रूट 6. आता अजून काय व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला बी वेक्टर डॉट
एन वेक्टर, म्हणजे दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असेल, बी वेक्टर डॉट एन वेक्टर इक्वल टू, आता बी वेक्टरची व्हॅल्यू काय देईल आपल्याला, 2i प्लस 3j मायनस 6k, 2i प्लस 3j मायनस 6k डॉट एन वेक्टरची व्हॅल्यू काय दिली, 2i मायनस j प्लस k, 2i मायनस j प्लस के, दोन्हीचं काय फाइंड करायचं आहे, डॉट प्रोडक्ट म्हणजे कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन. मग 2 मल्टिप्लाय बाय 2 4, नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय -1 -3, नेक्स्ट -6 मल्टिप्लाय बाय 1 -6, मग इक्वल टू काय होईल, हे 4 -3 आणि -6 -9, मग 4 -9 -5, म्हणजे बी वेक्टर डॉट एन वेक्टरची व्हॅल्यू किती आली तर -5. आता काय करू आपण, या व्हॅल्यू ज्या काढल्या त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. मग साइन थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ बी वेक्टर डॉट एन वेक्टरची व्हॅल्यू -5 अपॉन नेक्स्ट काय होईल, बी वेक्टरची व्हॅल्यू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर 7 मल्टिप्लाय बाय मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर √6. तर पहा या ठिकाणी कोणत्याच ठिकाणी डिव्हिजन होत नाही, मग आपण काय करू, मॉड्युलसचं साईन काढून टाकायचं आहे, म्हणजे काय होईल, ही वाली टर्म प्लस, म्हणजे इक्वल टू किती होईल, 5 अपॉन 7 √6, ही काय व्हॅल्यू झाली तर साइन थिटा. आता आपला अँगल फाइंड करायचा आहे, मग थिटा इक्वल टू काय होईल, साइन इनवर्स 5 अपॉन 7 √6. तर हे झालं याच्या मला अँगल कशा म्हणला, लाईन आणि प्लेन म्हणला. मग लाईन आणि प्लेनमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, फक्त मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर फाइंड करा, मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर फाइंड करा, नेक्स्ट बी वेक्टर आणि एन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आणि काय करायचे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. फक्त लक्षात ठेवायचं आहे, लाईन आणि प्लेन म्हणला फॉर्म्युल्यासाठी करायचं साइन थिटा आणि एक लाईनचं इक्वेशन आणि एक प्लेनचं इक्वेशन. नेक्स्ट प्लेनचा जर अँगल फाइंड करायचा आहे तर त्याचा फॉर्म्युला राहील या ठिकाणी कॉस थिटा, आणि या बीच्या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी n1, या ठिकाणी n2, या ठिकाणी परत n1 आणि n2, म्हणजे दोन इक्वेशन सेम या टाईपनं तुम्हाला सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट जो थर्ड नंबरचा क्वेश्चन दिले तो काय दिले पहा, शो दॅट द लाईन्स, दोन लाईनचे इक्वेशन दिले, आर वेक्टर इक्वल टू 2j मायनस 3k प्लस लॅम्बडा इंटू i प्लस 2j प्लस 3k, अँड सेकंड लाईनचे इक्वेशन दिले, आर वेक्टर इक्वल टू 2i प्लस 6j प्लस 3k प्लस म्यू इंटू 2i प्लस 3j प्लस 4k आर कोप्लेनर. म्हणजे आपल्याला काय करायचं, दोन लाईनचे इक्वेशन दिले, आपल्या दोन लाईन पहिल्या कोप्लेनर दाखवायचं आहे. नेक्स्ट काय दिलं, फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन, म्हणजे तुम्हाला प्लेनचं इक्वेशन पण फाइंड करायचं. आता क्वेश्चन मध्ये पहा, पहिले काय काय दिले ते लिहून घेऊ आपण. सोल्युशनमध्ये सोल्युशनमध्ये आपण लाईनचे इक्वेशन मध्ये आपल्याला वेक्टर लिहून घेऊ. आता जो पहिला वेक्टर असणार आहे तो असणार आहे a1 वेक्टर इक्वल टू काय तयार होईल, 2j मायनस 3k. नेक्स्ट लॅम्बडा इंटू जो वेक्टर असणार तो कोणता असणार आहे, बी वेक्टर, याला नाव देऊ b1 वेक्टर इक्वल टू i प्लस 2j प्लस 3k. नेक्स्ट सेकंड जे लाईनचे इक्वेशन दिले त्याच्यामधला वेक्टर a2 वेक्टर इक्वल टू काय तयार होईल, 2i प्लस 6j प्लस 3k, आणि जे नेक्स्ट दिले b2 वेक्टर इक्वल टू काय तयार होईल तर आपल्याला 2i प्लस 3j प्लस 4k. तर पहिलं काय दाखवायचं आपल्याला, हे जी लाईनचे इक्वेशन दिले ही लाईन आपल्याला पहिली कोप्लेनर दाखवायची आहे. आता कोप्लेनरची कंडिशन सांगितली होती, काय होती कोप्लेनरची कंडिशन, a2 वेक्टर मायनस a1 वेक्टर डॉट b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर, याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे तर 0. जर याची व्हॅल्यू 0 आली ते लाईन काय राहील कोप्लेनर. तर आपल्या व्हॅल्यू काय काय फाइंड करायची, a2 वेक्टर मायनस a1 वेक्टर, नेक्स्ट b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टरची व्हॅल्यू. तर पहिली व्हॅल्यू फाइंड करू आपण, a2 वेक्टर मायनस a1 वेक्टर इक्वल टू, आता a2 वेक्टर काय दिले 2i प्लस 6j प्लस 3k, मग 2i प्लस 6j प्लस 3k. नेक्स्ट काय करायचं, मायनस a1 वेक्टर, म्हणजे मायनस साईन a1 वेक्टरला मल्टिप्लाय करू आपण, मग मायनस मल्टिप्लाय बाय 2j मायनस 2j, नेक्स्ट मायनस मल्टिप्लाय बाय मायनस 3j काय तयार होईल प्लस 3k. आता इक्वल टू काय होईल या ठिकाणी 2i, आय वाली टर्मनी म्हणजे राहील फक्त 2i. नेक्स्ट काय दिले प्लस 6j, आणि या ठिकाणी दिले मायनस 2j काय होईल प्लस 4j. नेक्स्ट काय होणार आहे प्लस 3k आणि प्लस 3k प्लस 6k, म्हणजे a2 वेक्टर मायनस a1 वेक्टरची व्हॅल्यू किती आली 2i प्लस 4j प्लस 6k. आता नेक्स्ट परत कायची व्हॅल्यू फाइंड करायची, b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर, मग b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर इक्वल टू काय राहतं, डिटर्मिनंट ऑफ i j
के आणि B1 वेक्टरचे कोएफिशियंट काय होईल 1 2 3 1 2 3. नेक्स्ट B2 वेक्टरचे कोएफिशियंट काय होईल 2 3 4 2 3 4. आता काय करायचं डिटर्मिनंट सॉल्व्ह करू. मग इक्वल टू ह्यो आय सेम, परत आयचा रो आणि कॉलम सोडून काय करायचं आहे डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. मग 2 मल्टिप्लाय बाय 4 8. नेक्स्ट मायनस साईन, मग 3 मल्टिप्लाय बाय 3 काय होईल 9. म्हणजे काय होईल 8 मायनस 9. नेक्स्ट काय राहतं मायनस जे, परत जेचा रो आणि कॉलम सोडून द्या. काय राहिलं 1 3 2 4 ची मॅट्रिक्स. काय करायचं आहे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 मल्टिप्लाय बाय 4 4 मायनस साईन, परत 3 मल्टिप्लाय बाय 2 6. म्हणजे काय होईल 4 मायनस 6. नेक्स्ट प्लस के, परत केचा रो आणि कॉलम सोडून डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. 1 मल्टिप्लाय बाय 3 3 मायनस परत 2 मल्टिप्लाय बाय 2 4. म्हणजे काय होईल 3 मायनस 4. मग इक्वल टू परत हे आय मल्टिप्लाय बाय 8 मायनस 9 मायनस 1. नेक्स्ट मायनस जे मल्टिप्लाय बाय 4 मायनस 6 मायनस 2 प्लस परत के मल्टिप्लाय बाय 3 मायनस 4 मायनस 1. मग इक्वल टू आय मल्टिप्लाय बाय मायनस 1 मायनस आय. नेक्स्ट मायनस 2 मल्टिप्लाय बाय मायनस जे मल्टिप्लाय बाय मायनस 2 प्लस 2 नेक्स्ट के मल्टिप्लाय बाय मायनस 1 काय होईल मायनस के. तर हा कोणता वेक्टर झाला B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टर. तर कंडिशन काय चेक करायची आपल्याला A2 वेक्टर मायनस A1 वेक्टर डॉट B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टरची व्हॅल्यू किती यायला पाहिजे तर 0. मग इक्वल टू आपण सॉल्व्ह करू. आता पहा कन्सिडर काय केलं कन्सिडर आपण A2 वेक्टर मायनस A1 वेक्टर डॉट B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टर. तर व्हॅल्यू पुट करू इक्वल टू A2 वेक्टर मायनस A1 वेक्टरची व्हॅल्यू किती फाइंड केली 2i प्लस 4j प्लस 6k. मग 2i प्लस 4j प्लस 6k. नेक्स्ट काय राहील डॉट B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टरची व्हॅल्यू मायनस i प्लस 2j मायनस k मायनस i प्लस 2j मायनस k. नेक्स्ट काय फाइंड करायचं आपल्याला डॉट प्रोडक्ट. मग परत आयचा कोएफिशियंट 2 या ठिकाणी आयचा कोएफिशियंट मायनस 1. मग 2 मल्टिप्लाय बाय मायनस 1 मायनस 2. नेक्स्ट 4 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 8. नेक्स्ट 6 मल्टिप्लाय बाय मायनस 1 मायनस 6. मग इक्वल टू हे मायनस 2 आणि मायनस 6 मायनस 8 आणि हे प्लस 8 आणि इक्वल टू व्हॅल्यू किती राहिली तर 0. म्हणजे A2 वेक्टर मायनस A1 वेक्टर डॉट B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टर याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 0. मग देअरफॉर गिवन लाईन व्हॅल्यू 0 आल्या म्हणजे कारण गिवन लाईन आर कोप्लेनर. गिवन लाईन आर कोप्लेनर. नेक्स्ट काय फाइंड करायचं सांगितलं आपल्याला की इक्वेशन ऑफ प्लेन. देन इक्वेशन ऑफ प्लेन इज गिवन बाय काय फॉर्म्युला सांगितलं इक्वेशन ऑफ प्लेन साठी आर वेक्टर डॉट B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टर इक्वल टू A1 वेक्टर डॉट B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टर. आता व्हॅल्यू पुट करू आपण. मग आर वेक्टर डॉट B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टरची व्हॅल्यू किती फाइंड केली आपण मायनस i प्लस 2j मायनस k. या ठिकाणी होईल मायनस i प्लस 2j मायनस k इक्वल टू परत A1 वेक्टर काय दिलं गिवन आपल्याला 2j मायनस 3k. मग या ठिकाणी होईल 2j मायनस 3k डॉट B1 वेक्टर क्रॉस B2 ची व्हॅल्यू परत मायनस i प्लस 2j आणि मायनस k. परत काय करायचं या ठिकाणी डॉट प्रोडक्ट सॉल्व्ह करायचं आहे. मग इक्वल टू या ठिकाणी आयचा कोएफिशियंट नाही आहे म्हणजे काय होईल 0 मल्टिप्लाय बाय मायनस 1 0. नेक्स्ट 2 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 4. नेक्स्ट काय होईल मायनस 3 मल्टिप्लाय बाय मायनस 1 प्लस 1 आणि इक्वल टू काय तयार होणार आहे तो 4 प्लस 1 5. म्हणजे आर वेक्टर डॉट मायनस i प्लस 2j मायनस के इक्वल टू 5. हे काय इक्वेशन झालं तर इक्वेशन ऑफ प्लेन. म्हणजे याच्यामध्ये आपण 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले. एक कोप्लेनर दाखवलं. कोप्लेनरची कंडिशन काय होती A2 वेक्टर मायनस A1 वेक्टर डॉट B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टरची व्हॅल्यू किती यायला पाहिजे तर 0. याची व्हॅल्यू 0 आली म्हणजे लाईन काय दिले कोप्लेनर. आता लाईन जर कोप्लेनर असेल तर काय फाइंड करायचं सांगितलं आपलं इक्वेशन ऑफ प्लेन. मग ह्या फॉर्म्युला इक्वेशन ऑफ प्लेन साठी यूज केला आणि इक्वेशन ऑफ प्लेन काय आला आर वेक्टर डॉट मायनस i प्लस 2j मायनस k इक्वल टू 5. नेक्स्ट 4th नंबरचा क्वेश्चन पहा काय दिले फाइंड द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट 4i मायनस 3j प्लस k फ्रॉम द प्लेन आर वेक्टर डॉट 2i प्लस 3j मायनस 6k इक्वल टू 21. आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं काय म्हणलं पॉइंट आणि प्लेन म्हणलं तर फॉर्म्युला सांगितला होता मी तुम्हाला
स्टार्टिंगला. आता काय करायचं आता, पॉईंट दिले, पॉईंट म्हणजे कोणता वेक्टर असणार आहे, ए वेक्टर. आता सोल्युशनमध्ये आपण लिहू, जो पॉईंट असणार तो असणार आहे ए वेक्टर इक्वल टू काय दिले तर आपल्याला 4i मायनस 3j प्लस के. अँड प्लेनचं इक्वेशन देईल का आपल्याला, प्लेनचं इक्वेशन दिले आर वेक्टर डॉट 2i प्लस 3j मायनस 6k आणि इक्वल टू दिलं आपल्याला 21. आता काय करू आपण, पहिला एन वेक्टर इक्वल टू काय तयार होईल याच्यावरून 2i प्लस 3j मायनस 6k. आपला अजून डिस्टन्स पण फाइंड करणं पडणार आहे, बरोबर आहे. तर मग आता पहिल्याचं युनिट वेक्टर काढून घेऊ आपण, नंतर युनिट वेक्टर काढल्यावर आपल्या इकडे पण डिव्हिजनमध्ये येईल, मग याच्यावरून आपला डिस्टन्स भेटेल, युनिट वेक्टर एन भेटेल. आता युनिट वेक्टर एन इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, एन वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर इक्वल टू, आता एन वेक्टर काय आहे 2i प्लस 3j मायनस 6k. आता मॅग्निट्यूड काढायची एन वेक्टरची, काय होईल अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस मायनस 6चा स्क्वेअर. मग इक्वल टू हे राहील 2i प्लस 3j मायनस 6k अपॉन अंडर रूट 2 स्क्वेअर 4 3 स्क्वेअर 9 मायनस 6चा स्क्वेअर प्लस 36 आणि इक्वल टू जर याची ॲडिशन केलं किती येणार आहे अंडर रूट 49. आता अंडर रूट 49 म्हणजे 7, म्हणजे इक्वल टू युनिट वेक्टर एन ची व्हॅल्यू किती आली 2i प्लस 3j मायनस 6k अपॉन 7. ही झाली युनिट वेक्टर एन ची व्हॅल्यू. आता आपण प्लेनचं इक्वेशन तयार करू. देन नॉर्मल फॉर्म ऑफ प्लेन काय तयार होईल, आर वेक्टर डॉट काय राहतं युनिट वेक्टर एन आणि इक्वल टू काय राहतं पी. म्हणजे आर वेक्टर डॉट युनिट वेक्टर एन ची व्हॅल्यू किती आली 2i प्लस 3j मायनस 6k आणि अपॉन मध्ये काय आले 7 आणि इक्वल टू परत काय होईल या ठिकाणी 21 आणि याच्या डिनॉमिनेटरला पण किती येणार आहे 7. म्हणजे इक्वल टू 7 ने 21 ला डिवाइड केल्यावर किती आलं 3. म्हणजे आर वेक्टर डॉट 2i प्लस 3j मायनस 6k अपॉन 7 इक्वल टू काय तयार झालं तर 3 झाली युनिट वेक्टर एन ची व्हॅल्यू आणि पी इक्वल टू किती तयार झाले तर 3. देन काय फाइंड करायचं आपल्याला, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम प्लेन, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम प्लेन इज गिवन बाय काय फॉर्म्युला सांगितला होता, डिस्टन्स डी इक्वल टू काय होता मॉड्युलस ऑफ पी मायनस परत मॉड्युलस ऑफ ए वेक्टर युनिट वेक्टर एन आणि याची सबट्रॅक्शन करणं होती, बरोबर आहे. म्हणजे पी ची व्हॅल्यू पुट करायची. नेक्स्ट ए वेक्टर डॉट युनिट वेक्टर एन ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता पहिले आपण व्हॅल्यू फाइंड करू. ए वेक्टर डॉट युनिट वेक्टर एन इक्वल टू, आता ए वेक्टरची व्हॅल्यू काय दिली आपल्या क्वेश्चनमध्ये तर 4i मायनस 3j प्लस के, 4i मायनस 3j प्लस के डॉट युनिट वेक्टर एन ची व्हॅल्यू किती फाइंड केली आपण 2i प्लस 3j मायनस 6k आणि अपॉन परत 7. परत काय करू न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे डॉट प्रोडक्ट सॉल्व करू. 4 मल्टिप्लाय बाय 2 8 मायनस 3 मल्टिप्लाय बाय प्लस 3 मायनस 9. नेक्स्ट 1 मल्टिप्लाय बाय मायनस 6 मायनस 6 आणि अपॉन किती राहील परत 7 इक्वल टू 8. आता काय करू 8 मायनस 9 आणि मायनस 6 म्हणजे काय मायनस 15 अपॉन 7 इक्वल टू 8 मायनस 15 मायनस 7 अपॉन 7 मायनस 7 अपॉन 7 मायनस 1. तर आपलं व्हॅल्यू कायची फाइंड करायची, ही झाली ए वेक्टर डॉट युनिट वेक्टर यांची व्हॅल्यू -1. आपलं व्हॅल्यू कायची लागती तर मॉड्युलस ऑफ ए वेक्टर डॉट युनिट वेक्टर एन इक्वल टू काय होईल मॉड्युलस ऑफ -1 म्हणजे इक्वल टू 1. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. तर या ठिकाणी तुम्ही पहा डिस्टन्स डी इक्वल टू मॉड्युलस ऑफ पी ची व्हॅल्यू किती आहे, पी ची व्हॅल्यू आपण फाइंड केली 3 मायनस याची वेक्टर व्हॅल्यू किती आली 1. मग 3 मायनस 1 डिस्टन्स इक्वल टू किती झालं 2 आणि इथे काय राहील युनिट. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम प्लेन किती आलं 2 युनिट. हे झालं 4th नंबरच्या क्वेश्चनचं सोल्युशन. नेक्स्ट पहा आपला 5th नंबरचा क्वेश्चन काय दिले,
फाइंड द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट 1 1 -1 फ्रॉम द प्लेन 3x + 4y - 12z + 20 = 0. ज्या आधीचा क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आपला जो पॉईंट होता तो वेक्टरमध्ये दिला होता. परत प्लेनचं इक्वेशन वेक्टर फॉर्ममध्ये दिलं होतं. तर या ठिकाणी काय दिलं, पॉईंट दिले आणि वेक्टर जे प्लेनचं इक्वेशन दिलं आपलं कार्टेशियनमध्ये. आता कार्टेशियन म्हणलं काय करायचं आहे, पहिलं जे कार्टेशियन म्हणलं इक्वेशन दिलं ते आपण वेक्टर फॉर्ममध्ये लिहू. तर गिवन काय दिलं पहिलं ते लिहून घेऊ. सोल्युशनमध्ये जो पॉईंट दिले, पॉईंट काय दिले, पॉईंट दिलं आपल्याला 1 1 -1. तर या पॉईंट पासून वेक्टर बनवायचं आहे. तर वेक्टर असणार आहे ए वेक्टर इक्वल टू I + j - k. आता नेक्स्ट काय दिलं, अँड प्लेनचं इक्वेशन पण दिलं आपल्याला. प्लेनचं इक्वेशन काय दिलं तर 3x + 4y - 12z + 20 = 0. हे दिलं आपल्याला प्लेनचं इक्वेशन. आता काय करायचं, या प्लेनच्या इक्वेशनवरून आपल्याला पहिलं याचं वेक्टर इक्वेशन तयार करायचं. मग आता वेक्टर इक्वेशनसाठी काय करा, ही जी टर्म दिली ही असणार तुमची n वेक्टर आणि 20 काय असेल यातली p ची व्हॅल्यू. म्हणजे याच्यावरून तुमचं पहा इक्वेशन तयार होईल. r वेक्टर डॉट 3x + 4y + 12 जोडून तयार होईल 3i + 4j - 12k आणि इक्वल टू तयार होणार आहे 20. आता याच्यावरून तुमची n वेक्टरची व्हॅल्यू काय होईल, युनिट नॉर्मल वेक्टर n इक्वल टू 3i + 4j - 12k. हा झाला n वेक्टर. मग आता n वेक्टर फाइंड केलं काय फाइंड करतो आपण, याचा युनिट वेक्टर. मग n वेक्टरचा युनिट वेक्टर इक्वल टू करा तर n वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n वेक्टर इक्वल टू n वेक्टरची व्हॅल्यू आहे 3i + 4j - 12k अपॉन मॅग्निट्यूड ऑफ युनिट वेक्टर म्हणजे कोएफिशियंटचा स्क्वेअर 3² 9 + 4² 16 - 12चा स्क्वेअर + 144 इक्वल टू काय तर होईल 3i + 4j - 12k अपॉन अंडर रूट मध्ये जर याची ॲडिशन केली तर असणार आहे 169. अंडर रूट 169 म्हणजे काय होईल, इक्वल टू हे 13 होणार आहे. म्हणजे युनिट वेक्टर n इक्वल टू काय जर तयार झाला आपला तर 3i + 4j - 12k अपॉन 13. हा झाला युनिट वेक्टर n तयार. तर नेक्स्ट काय करायचं, याच्यावरून तुम्हाला फाइंड करायचं आहे नॉर्मल फॉर्म. पहिला आपण वेक्टरचं इक्वेशन तयार करू. नॉर्मल फॉर्म म्हणलं प्लेनचं इक्वेशन. मग इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म मग इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म काय तयार होणार पहा, आर वेक्टर डॉट आर वेक्टरच्या नंतर काय तयार करायचे तुम्हाला, आर वेक्टर डॉट हा वेक्टर लिहू आपण 3i + 4j - 12k अपॉन परत काय होईल 13 आणि इक्वल टू काय होईल या ठिकाणी 20 दिलं तर मग 20 अपॉन 13. मग याच्यावरून p ची व्हॅल्यू होईल p इक्वल टू 20 अपॉन 13 आणि युनिट वेक्टरची व्हॅल्यू काय आली 3i + 4j - 12k अपॉन 13. आता आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं कशापासून, पॉईंट पासून प्लेनच्या इक्वेशन पर्यंत. मग देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम प्लेन इज काय फॉर्म्युला होता, डिस्टन्स d इक्वल टू मॉड्युलस ऑफ p - मॉड्युलस ऑफ a डॉट युनिट वेक्टर n आणि हा मॉड्युलस क्लोज. म्हणजे काय करायचं तुम्हाला, पहिले मॉड्युलस ऑफ a वेक्टर डॉट युनिट वेक्टर n ची व्हॅल्यू फाइंड करू आपण. म्हणजे काय होईल a वेक्टर डॉट युनिट वेक्टर n इक्वल टू, आता a वेक्टरची व्हॅल्यू काय दिली आपल्याला i + j - k, i + j - k डॉट युनिट वेक्टर n ची व्हॅल्यू काय दिली, युनिट वेक्टर n ची व्हॅल्यू 3i + 4j - 12k अपॉन 13, 3i + 4j - 12k अपॉन 13. आता त्याचा डॉट प्रोडक्ट सॉल्व करू आपण. इक्वल टू 1 × 3 3, नेक्स्ट 1 × +4 +4 -1 × -12 अपॉन करा येईल 13. जर याची ॲडिशन केल्यावर किती येणार आहे 4 + 3 7 7 + 12 19 आणि 19 अपॉन 13. तर काय व्हॅल्यू झाली 19 अपॉन 13 ए वेक्टर डॉट युनिट वेक्टर n ही झाली याची व्हॅल्यू, बरोबर आहे. नेक्स्ट काय फाइंड करायचं आहे, डिस्टन्स फाइंड करणे. मग आता डिस्टन्स d इक्वल टू काय तयार होईल, मॉड्युलस ऑफ p ची व्हॅल्यू किती आली 20 अपॉन 13 मायनस याची व्हॅल्यू किती आली 19 अपॉन 13, सबट्रॅक्शन डिनॉमिनेटर सेम म्हणजे काय राहणार आहे 13,
न्यूमरेटर सबट्रॅक्शन केल्यावर काय होईल 20 - 19 म्हणजे 1/13 म्हणजे डिस्टन्स किती आलं इक्वल टू 1/13 युनिट. हे डिस्टन्स काय आलं पॉईंट आणि प्लेन मधलं डिस्टन्स झालं 1/13 युनिट. हे झालं तुमची एक्सरसाइज 6.4 कंप्लीट. आता काय करायचं आहे तुम्हाला सेम मिसलिनियस मधले एक्झाम्पल या टाईपची तुम्हाला सॉल्व्ह करायचं. तर हे असणार तुमचे मिसलिनियस मधले एक्झाम्पल. त्या एक्झाम्पलमध्ये काय दिले अँगल फाइंड करायचा आहे प्लेन मधला, नंतर अँगल फाइंड करायचा आहे लाईन आणि प्लेन मधला. नेक्स्ट क्वेश्चनला तुम्हाला कोप्लेनरिटी दाखवायचे, कोप्लेनर दाखवल्यावर काय फाइंड करायचे परत इक्वेशन ऑफ प्लेन. आणि नेक्स्ट जे 2 क्वेश्चन दिले याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायचे सेम जे आपण 4th नंबरचा आणि 5th नंबरचा क्वेश्चन घेतला मिसलेनियस एक्सरसाइज मधला त्या टाईपनं तुम्हाला ही मिसलेनियस मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करायची.